नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ। देवशयनी एकादशीला चुकूनही या गोष्टी करू नये। हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये असे मानले जाते की पूजा पाठ केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता येते। हिंदू धर्मात देवशयनी एकादशीचे विशेष महत्त्व आहे। हा तो पवित्र दिवस आहे जेव्हा विश्वाचे निर्माते भगवान विष्णू क्षीरसागरात 4 महिने योग निद्रामध्ये जातात। तर आता आपण बघूया एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये। भात आणि तामसिक अन्नाचे सेवन। देवशयनी एकादशीला भात खाणे पूर्णपणे निषिद्ध आहे। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भात खाल्ल्याने पुढील जन्मात कीटक म्हणून जन्माला येतो। तसेच लसूण, कांदा, मांस, मद्य यासारखे तामसिक अन्न सेवन करू नये। हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे, म्हणून फक्त सात्विक अन्नाने सेवन करा। तुळशीची पाने तोडणे। एकादशीला तुळशीची पाने तोडणे अशुभ मानले जाते। तुळशी भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे आणि त्याला विष्णुप्रिया असे म्हणतात। या दिवशी तुळशीच्या झाडाला स्पर्श करणे किंवा त्याची पाने तोडणे टाळा। जर तुळशीची पाने पूजेसाठी आवश्यक असतील तर ती 1 दिवस आधीच तोडावीत। केस आणि नखे कापणे, दाढी करणे। देवशयनी एकादशीच्या दिवशी केस कापणे, नखे कापणे आणि दाढी करणे निषिद्ध मानले जाते। असे केल्याने दारिद्र्य आणि अशुभ परिणाम मिळतात। मारामारी करणे आणि अपशब्द वापरणे। या पवित्र दिवशी कोणत्याही प्रकारचे भांडण, वाद किंवा अपशब्दांचा वापर टाळावा। मन, वाणी आणि कृती शुद्ध ठेवणे महत्त्वाचे आहे। शांत आणि संयमी राहा आणि तुमचा राग नियंत्रित करा। दिवसा झोपणे। एकादशीला दिवसा झोपणे निषिद्ध मानले जाते। या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्यात आणि भजन आणि कीर्तन करण्यात वेळ घालवावा। शक्य असल्यास रात्री जागे राहून देवाचे स्मरण करावे। एखाद्याचा अपमान करणे किंवा वाईट विचार करणे। देवशयनी एकादशीच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीचा अपमान करणे किंवा त्याच्याबद्दल वाईट विचार करणे टाळा। तुमच्या मनात कोणाबद्दलही द्वेष किंवा नकारात्मक भावना ठेवू नका। दान करा आणि सर्वांप्रती दयाळूपणाची भावना ठेवा। कोणतेही देणग्या स्वीकारण्यास नकार। या दिवशी दानाचे विशेष महत्त्व आहे। जर कोणी तुम्हाला दान देत असेल तर ते आनंदाने स्वीकारा। दान नाकारल्याने पाप होऊ शकते। तुमच्या क्षमतेनुसार दान करा आणि इतरांनाही दान करण्यास प्रेरित करा। देवशयनी एकादशीला काय करावे? या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला। त्यानंतर भगवान विष्णूंची मूर्ती स्थापित करा आणि त्यांची विधिवत पूजा करा। विष्णू सहस्रनामाचे पठण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा। फळे, फुले, मिठाई आणि पंचामृत अर्पण करा। ब्राह्मण आणि गरजूंना दान करा। एकादशीचे व्रत करा आणि सात्विक आहार घ्या। एकादशीच्या दिवशी मनात सकारात्मक विचार ठेवा आणि आध्यात्मिक कार्यात मग्न व्हा। देवशयनी एकादशीचे धार्मिक महत्त्व। देवशयनी एकादशीला हरिशयनी एकादशी आणि पद्म एकादशी असे म्हणतात। या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात योग निद्रामध्ये जातात आणि कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी पर्यंत जागे होत नाहीत। या काळाला चातुर्मास म्हणतात, जो आध्यात्मिक साधना आणि संयमाचा काळ आहे। या काळात विवाह, गृहप्रवेश, मुंडन इत्यादी शुभ कार्य निषिद्ध मानले जातात। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।